नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे मिरच्यांपासून अशी जबरदस्त रेसिपी. अगदी तोंडाला पाणी येईल अशा पद्धतीची ही रेसिपी बनवून दाखवणार आहे. मिरच्या मी घेणार आहे, त्या मिरच्यांपासून बनवणार. कधीच न पाहिलेली ही रेसिपी नक्कीच पहा. तुम्ही केली असेल तुम्ही वेगळ्या पद्धतीने, ते पण मला माहीत नाही, पण या पद्धतीने करून पहा एकदा. खरंच अप्रतिम आहे आणि लहान मुलांपासून मोठी खाणार आहे मिरच्या. ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहे, सिंकेसरी मिरच्या आहेत. अशाच मिरच्या घ्यायच्या, कवळ्या कवळ्या आणि ताज्या मिरच्या, बिना तिखटवाल्या मिरच्या एकदम ताज्या ताज्या घ्यायच्या आणि त्याची बनवायची आपल्याला रेसिपी. अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि तो सहज होणार आहे. एवढे छोटे तुकडे करायचे, अर्धा इंचाचे 1 इंचाचे केले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण जेवढे छोटे कराल तेवढे आपल्याला फायद्याचं आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीने तुकडे केले आपण. हे संपूर्ण दाखवते तुम्हाला. हे बघा, संपूर्ण झालेले आहे. माझ्याकडे 100 ग्रॅम मिरच्या होत्या. तुम्हाला कितीही हवी करायची तरी करू शकता तुम्ही. 1 किलो म्हटलं तरी करू शकता आणि पाव किलोच्या पण करू शकता, म्हणजे 100 ग्रॅमच्या पण करू शकता, कितीही करू शकता. हे भरपूर टिकणारे आहेत आणि तोंडाला चव देणारे तर आहेच. आता इथे मी फॅन ठेवलेला आहे आणि फॅनवरती मी आता भाजून घेते मिरच्या. तर ह्या मिरच्या पहिल्या भाजून घ्यायच्या, कारण त्याला पहिली भाजण्याचं पण तुम्हाला सांगते. आणि जरासं चमचावर अर्धा चमचा तेल टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. ह्याला काय जास्त तेलाची जरूर लागत नाही किंवा काहीच नाही. तर मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि ह्याला डाग पडले पाहिजे एवढे भाजायचेत आपल्याला. बाहेरून अशा जराशा थोडे थोडे असे टिपके पडले पाहिजे, भाजल्याचे काळे डाग पडले पाहिजेत, तेवढ्याच भाजायच्या. ह्या मिरच्यांचा आपण म्हणतो मिरच्या भाजल्यावर काय होणार, तर मिरच्या भाजल्यावर त्याचा कच्चापणा निघून जातो, तेलकटपणा निघून जातो आणि तिखटपणा कमी होतो फार. तर अर्धा चमचा मी तेल टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलं. हे बघा, असे तेलात छान भाजायचे, जास्त पण करपायचे नाही आपल्याला, फक्त कच्चापणा निघून गेला पाहिजे त्या मिरच्यांचा. हे पहा, अशा पद्धतीने डाग पडायला लागलेले आहे त्याच्यावर. आता छोटे छोटे, एकदम पण रंग बदलायचा नाही त्याचा, का की आपल्याला दिसायला पण छान दिसली पाहिजे मिरची, म्हणून आता भाजून घेते. थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं. तर 2-3 कांड्या होत्या लसणाच्या माझ्या, त्या सोलून घेतलेल्या आहेत. त्या पण त्याच पद्धतीने अशा डाग पडतपर्यंत भाजायच्या. पण ही रेसिपी खाल्ली ना तुमची सुस्तीच उडणार तुमची. ही रेसिपी तुम्ही भाजीसारखी खाऊ शकता, एवढी जबरदस्त आहे, म्हणजे एवढी चविष्ट विचारू नका. आणि साध्या सोप्या पद्धतीतली रेसिपी आहे. हे बघा, कच्चाच आहे, जास्त थोडे थोडे डाग पडायला लागले तेव्हाच मी काढलेला आहे. असाच करायचा आहे आपल्याला. इथे दाणे घेतलेले आहेत, हे दाणे पण त्याच पद्धतीने भाजायचे आपल्याला. थोडे थोडे डाग पडले पाहिजे, थोडा कच्चापणा निघून गेला पाहिजे, एवढेच भाजायचे. जास्त काळे करायचे नाही, फक्त बारीक बारीक डाग पडले पाहिजे त्याच्यावर आणि कुरकुरीतपणा आला पाहिजे त्याला, एवढे भाजायचे आपल्याला. चमचाभर तेलात ही बनवू शकतो आपण, जास्त नाही, 1 चमचाभर तेल. हे बघा, हे पण झालेलं आहे. थोडे डाग पडलेले आहेत पहा, मी आता ते पण काढून घेते. आता मी घेणार आहे खलबत्ता. खलबत्ता घेतल्यानंतर आपल्याला तुमच्याकडं मिक्सरच्या भांड्यात पण वाटू शकता किंवा तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता आज, आणि खलबत्त्यात पण वाटू शकता. हा खलबत्ता केला खलबत्त्यात ना, तर 100% चविष्ट बनणार. आणि मिक्सरमध्ये केला तर जरा पांचट होणार, म्हणजे असं आपण बघतो ना मिक्सरमधलं जरा थोडं जळून जातं किंवा गरमी हे होतं, म्हणजे आणि बारीक होतं कधी, असं न होण्यासाठी खलबत्त्यात कुटल्यामुळं टेस्ट येते. पाट्यावर पण करू शकता. हे बघा, अशी करायची. मी जास्त पण बघा कुटलं नाही, अख्ख्या मिरच्या पण राहिल्यात काही आणि थोडे बारीक पण केलेले आहे. हे सर्व मी कुटून घेते पहिले आता याच पद्धतीने. आणि आता शेंगदाणे पण टाकणार आहे. शेंगदाणे पण कुटून घ्यायचे आहेत आपल्याला. याची बिलकुल साल काढायची नाही, असेच ठेवायचे. सालीमध्ये भरपूर काही विटॅमिन आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा आपल्याला, म्हणून साल काढायची नाही. आता माझी झालेली आहे त्या दाणे पण कुटून.
आणि ह्या एवढा कुटलेल्या बघा ते मिरच्या मस्त दिसतात, रंगही फार सुंदर दिसतो त्या मिरच्यांना. आणि हे पण बघा, मी काही काही अख्खे दाणे पण ठेवलेले आहेत आणि काही छोटे पण केलेले आहेत. असंच करायचे आणि त्याची सालपाटं काढायची नाही, सालपाटं तशीच टाकायची त्याच्यामध्ये. छान लागतात ती पण. त्याच्यात जीवनसत्व येतं, कॅल्शियम वाढतं आपल्या शरीरात. म्हणून काही काही गोष्टी अशा असतात ना, तर खूप छान. तर हे सगळे दाणे याच्यात टाकणार आहे मी. हे पहा, आपलं मीठ राहिले टाकायचं, मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार तुम्हाला किती लागते मीठ त्याच्यावर आहे. खारट आळणी, पण ही जराशी आळणी नाही करायची, हिला थोडीशी 2 दाण्यांनी वाढूनच करायची. ह्या ठेचा म्हणतात याला. शेंगदाणा मिरची लसणाचा ठेचा एवढा जबरदस्त आहे ना, तुम्ही 8 दिवस, महिनाभर, 15 दिवस पुरू शकता. आता जर तुम्हाला वाटलं याच्यात लिंबू पिळायचे, 1 चमचा 1 लिंबू पिळू शकता. पण मला ना ही अशीच आवडती म्हणून मी लिंबू वगैरे नाही पिळणार, असेच ठेवणार. तुम्हाला वाटलं तर लिंबू पिळू शकता, त्याच्यात पण टेस्ट येते, आंबटपणा येतो त्याच्यात जरासा. पण ही ओरिजिनल आहे. हिला ओरिजिनल म्हणतात. ठेचा हा ओरिजिनल अगदी मस्तच आहे ठेचा तो. अशा पद्धतीने करून पहा एकदा ठेचा. हे बघा, मीठ टाकले. आता चवीनुसार तुमच्या अंदाजावर तुम्ही मीठ टाकू शकता ना. असं मिक्स करायचं, जास्त पण करत बसायचं नाही, का की मीठ लगेच लागतं आणि त्याला आपण पाणी नाही वापरलं आहे, पण ठेचाला मध्ये पाणी सुटलेलं आहे, म्हणून पटकन मीठ बारीक होणार, त्याच्यामध्ये मिक्स होणार. तर आता हा ठेचा मी तुम्हाला काढून दाखवते. छोटेसे बाऊल घेते, बाऊलमध्ये असा तुम्ही कुठेही वापरा, टिफिनला न्या. छोट्या मुलांना स्कूलला टिफिनलासुद्धा चालू शकतो हा ठेचा, एवढा छान लागतो. जे तिखटच नाही आहे काहीच, चव भरपूर. तुम्ही बाहेर फिरायला जा, दुपारी जेवणात वापरा, ताटाला सोबतीला वापरा. जेवणाची रन्न तर वाढणच, भूक न लागणारी पण जेवतील हा ठेचा पाहून. 4 दिवस 8 दिवस पिकनिकला गेला तरी घेऊन जाऊ शकता हा ठेचा. तुम्हाला मी सांगते ना, तुम्हाला 1 किलो 2 किलो किती करायचं तेवढं करू शकता. हा टिकणारा आहे, भरपूर दिवस टिकतो. म्हणून अशा पद्धतीने करून पहा एकदा. कधीही नसलं तर आपलं घेतला ठेचा का झालं. किती सुरेख दिसते, छान दिसते का नाही पहा. मैत्रिणींना आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मला कसं वाटलं ते. कशी तुम्हाला आवडली हा ठेचा. मिरच्यांचा ठेचा, 1 चमचा तेल घालून मिरच्या भाजून तर पहा. हा मस्त ठेचा बघा, रंग किती सुंदर, सुटते का नाही पाणी तोंडाला पाहताच. अगदी रसरशीत, चमचमीत आणि झणझणीत पण नाही आहे असा ठेचा. चमचमीत म्हटलं तरी चालेल, झणझणीत बिलकुल नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ठेचा जर बनवाच तुम्ही मैत्रिणींना, माझे मसाल्याचा स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, वरती पहा, इथं स्क्रीनवर नंबर आहे. तर तुम्हाला ऑर्डर करायची असली तर करू शकता. पुऱ्या महाराष्ट्रभर मसाले फिरतात. कुठेही तुम्हाला कुठेही राहिलं तरी तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बिना केमिकल मसाला आहे, चुलीवर भाजलेला, कवर कुटलेला तर आहेच. तुम्हाला घ्यायचा तर घ्या मसाला, पण ठेचा कसा झाला त्याची कमेंट द्या.